ही दृश्य पहा। महिला कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या बाजूला झोपल्या आहेत। या एक दोन नाही तर शेकडो महिला आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिला रस्त्यावर आणि त्याही कडाक्याच्या थंडीत काय करतायत, तर त्याचं उत्तर आहे सरकारी योजनेचा लाभ। होय, सरकारी योजनेचा लाभ। त्याचं झालं असं की कामगार विभागानं नोंदणीकृत कामगारांसाठी 30 गृहोपयोगी वस्तू देण्याचा निर्णय घेतला। संसारात या वस्तूंचा हातभार लाभेल या आशेनं या महिला एकत्र आल्या। ही दृश्य आहे धुळे जिल्ह्यातल्या कुंडाणे गावाची। इथं कामगार कल्याण मंडळाचं कार्यालय आहे। या कार्यालयाबाहेर या महिलांनी गर्दी केली होती, पण त्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नव्हती। भांडीकुंडी मिळतील या आशेवर मग त्यांनी त्याचीही पर्वा केली नाही, पण नाराजी मात्र व्यक्त केली। माझं नाव योगिता पाटील आहे। मी मुक्टीमधून आली आहे आणि इथं जे सरकारने घेतलेलं आहे की गरीब लोकांना, गरजू लोकांना भांडे वाटप करायचा, तो निर्णय चांगला आहे। पण एका अर्थी जर बघितलं तर हा निर्णय महिलांसाठी खूप गैरसोयीचा होतोय। कामं बुडवून, रोजंदारी बुडवून इथं येतोय आणि 2-2, 3-3 दिवस असं रस्त्यावर झोपतोय। खाण्याचे पण हाल आहेत। घरून जर कोणाला डबा मागितला तर मग घरचे पण म्हणतात तुम्हाला तिथपर्यंत डबा पोहोचवू का? म्हणजे एका बाईसाठी, एका भाड्या संसारासाठी 3-3 जणी तर राबतायत। प्यायला पाणी उन्हात आणत लांबून जावं लागतंय, कुठलं पाणी प्यावं लागतंय। जर टॉयलेट बाथरूमला जायचं म्हणलं लेडीजला तर उघड्यावर जावं लागतंय। तर इथं महिलांची एवढी गैरसोय होते आणि परत उघड्यावर झोपावं लागतंय। तर याचा जर एका अर्थी चांगला निर्णय, पण एका महिलांसाठी खूप दुर्दैवी गोष्ट की त्यांना रोडावर झोपावं लागतंय थंडी। याचं मागणी एकच होती की जर सरकारला द्यायचंच होतं लाभ गरीब गरजू लोकांना, तर मग ठिकठिकाणी जरी तालुक्या वाईज ठेवलं असतं, जर जिल्हा वाईज ठेवायचं असलं तर जिल्ह्यामध्येच 2-3 ठिकाणी जर त्यांनी केंद्र तयार केले असते तर गर्दी वाटप झाली असती, तर जास्त लोक पटकन भांडे घेऊन कामाधंद्याला लागले असते। बस एवढीच मागणी आहे की अजूनही काही वेळ गेली नाही, अजूनही भरपूर लोक राहिले आहेत। अजूनही आता बघितलं तर 1000-1500 बायका अजून बाकी आहेत। यांना अजून 3 दिवस नंबराला लागतील। अजूनही जर सरकारने निर्णय घ्यायचा म्हणला तर 2-3 केंद्र बनवू शकतात धुळे जिल्ह्यातच। बांधकाम कामगारांच्या गृहोपयोगी वस्तू संच घेण्यासाठी शेकडो महिलांकडून रात्रभर केंद्राबाहेर नंबर लावण्यात येतोय। कामगार विभागाच्या वतीने येथे कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। अनेक कामगारांना 2 दिवसांपासून या ठिकाणी नंबर लावावा लागत आहे। यात मोठ्या संख्येनं महिला कामगार आहेत। शासनाच्या वतीने प्रत्येक तालुका निहाय वस्तू वाटपाचे केंद्र केले असते तर या महिलांची गैरसोय झाली नसती। मात्र अशी कुठलीही व्यवस्था धुळे कामगार विभागाच्या वतीने करण्यात आलेली नाही। दरम्यान योजना जरी चांगली असली तरी यातून होणारा त्रास मात्र मोठा आहे, हे महिलांनी बोलून दाखवलंय। त्यासाठी योग्य नियोजन गरजेचं होतं, तसं त्यांना दिसलं नाही, अशी टीका आता होत आहे। अमोल राजपूत, लोकमत.com, धुळे।